नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी टू द पॉइंट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एम-पी-एस-सीनं OMR उत्तरपत्रिकेमध्ये जो एक नवीन नियम आणलेला आहे किंवा जो नवीन बदल केलेला आहे, तर त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. तर मित्रांनो, एम-पी-एस-सी मार्फत आता नवीन उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. तर जी OMR आन्सर शीट आपल्याला दिली जाते, तर त्यामध्ये आता 4 पर्याय नाही तर 5 पर्याय असणारे वर्तुळ असणार आहेत आणि या 5 पैकी एक वर्तुळ निवडणं विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. जर परीक्षार्थींनी कुठलंही एक वर्तुळ यापैकी सिलेक्ट केलं नाही तर त्याच्यासाठी नकारात्मक गुणपद्धती सुद्धा लागू करण्यात आलेली आहे आणि हे जे 5वं एक्स्ट्राचं वर्तुळ या ठिकाणी ॲड केलेलं आहे, तर ते वर्तुळ जर आपण त्या प्रश्नाचं उत्तर देणार नसू, तो प्रश्न आपण तसा सोडून देणार असू, तर त्याच्यासाठी आपल्याला तो 5वा वर्तुळ किंवा तो 5वा पर्याय काळा करायचा आहे. जर तसं केलं नाही तर नकारात्मक गुणपद्धती 1/4 म्हणजे 25% गुण या ठिकाणी कपात केले जाणार आहेत आणि हे जे काही बदल आहेत तर ते बदल आता लगेच लागू नाही होणार आहे, तर 1 मार्च 2026 नंतर आयोगामार्फत ज्या काही परीक्षा किंवा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, तर त्याच्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. आणि जी उत्तरपत्रिका असणार आहे, तर ती आता उत्तरपत्रिकासुद्धा तिची मूळ प्रत ही 2 भागामध्ये असणार आहे. त्यातील पहिल्या भागामध्ये उत्तर नमूद करण्यासाठी असणार आहे पहिला भाग आणि दुसऱ्या भागामध्ये उमेदवाराची माहिती दुसऱ्या भागामध्ये आपल्याला भरायची आहे. तर नवीन बदल कुठला झालेला आहे, तर आता 4 वर्तुळ नसणार आहेत, तर आता 5 वर्तुळ असणार आहे. आणि यापूर्वी जसे उमेदवार कुठला जरी एखादा पर्याय प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल, तर ते पर्याय तसाच रिकामा सोडून देत असेल, कुठलाही गोल काळं करत नसेल, वर्तुळ काळं करत नसेल, परंतु आता तसं करता येणार नाहीये. जर तो प्रश्न आपल्याला सोडून द्यायचा असेल, तर 5वं वर्तुळ 5वा पर्याय सिलेक्ट करणं आवश्यक करण्यात आलेलं आहे.